गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नाशिकच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। महायुतीतून आता हेमंत गोडसे हे उमेदवार असणार आहेत। नाशिकच्या जागा वाटपाचा अखेर तिढा सुटलाय। साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेले नाशिक मधून आता हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि सध्या साम टीव्हीवर याचीच आपण थेट झलक पाहतोय। कशा पद्धतीने हे प्रतिज्ञापत्र काढण्यात आलेले आहे आणि यावर आता नाशिक मधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत हेमंत गोडसे। अखेर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय। सध्या साम टीव्हीवर याचीच एक्सक्लुझिव्ह झलक आपण पाहतोय। हे प्रसिद्धी पत्रक आहे शिवसेनेचं आणि अखेर आता हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, आपण पाहतोय नाशिकच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। आता काही वेळापूर्वीच तशा पद्धतीची माहिती आपल्याला आलेली आहे। हेमंत गोडसे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि नाशिक ची जागा आता महायुतीमध्ये हेमंत गोडसे शिवसेनेचे उमेदवार असतील अशा पद्धतीचं बातमी जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळतील। त्यामुळे आता 1 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकची जागेचा तिढा अखेर आपल्याला सुटलेला पाहायला मिळतोय आणि आता महायुती संदर्भातल्या घडामोडी ज्या कालपासून अतिशय वेगाने सुरू नक्कीच। तर आपण पाहतोय नाशिक मधून आता महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। कारण